जय श्री कृष्णा. मी डॉक्टर विशाखा योगेश चिपकाटे, मेडिकल डायरेक्टर इंद्राक्षी आय केअर. आज या व्हिडिओच्या माध्यमातून सगळ्यात कॉमन जो डोळ्यांचा रोग आहे मोतीबिंदू याबद्दल सांगणार आहे. तर मोतीबिंदू म्हणजे काय? याच्यात आपली जी सामान्य लेन्स आहे ती ढगाळ होऊन जाते आणि याचा एकच उपाय आहे, ती म्हणजे शस्त्रक्रिया करून ही ढगाळ लेन्स एका कृत्रिम लेन्सने आपण रिप्लेस करतो. पण काय सगळ्या पेशंटला आपण एकच प्रकारची लेन्स टाकतो? उत्तर आहे नाही. तर मग लेन्स टाकायची कुठली हे ठरवायचं कसं? ह्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचे 5 घटक आहेत. पहिला, पेशंटचं वय काय आहे. दुसरा, पेशंटचा व्यवसाय काय आहे. तिसरा, पेशंटची गरज काय आहे. चौथा, पेशंटचा पडदा कसा आहे. आणि पाचवा, त्याची कॉस्मेटिक नीड काय आहे. काही लोकांना ऑपरेशननंतर चष्मा अजिबात नको असतो. तर हे सगळे घटक आपण डिसाईड करतात की लेन्स टाकायचा कुठला. आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण रिअल लाईफमध्ये सिच्युएशन्समध्ये पेशंट्स कसे असतात, कुठल्या प्रकारचे असतात आणि त्यांच्याशी काउन्सिलिंग करून आपण कुठला लेन्स कसा टाकायचा हे कसं ठरवतो हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघूया. आता तुमचा डोळा चेक केला, त्याच्यामध्ये सध्या मोतीबिंदू झालेला आहे आणि आता जरी आपण चष्म्याचा नंबर दिला तरी नजर वाढणार नाही. आणि आताच्या क्षणी फक्त त्याचा एकच उपाय आहे की हा जो ढगाळ झालेला मोतीबिंदू लेन्स आहे त्याला आपण फेको सर्जरीने रिमूव्ह करून एक कृत्रिम लेन्स टाकू आणि त्याच्याने तुमची नजर एकदम वाढून जाईल. तर तुम्हाला ऑपरेशन करायचं आहे? होय. अच्छा. आणि तुमची गरज काय आहे? काय काम करता तुम्ही? मी शेती करतो. शेतकरी आहो, मला बिगर चष्म्यानं मला शेती करता आला पाहिजे. अच्छा. आणि तुम्हाला थोडीशी महाग लेन्स चालणार गरज आहे, दूरचं दिसायला पाहिजे आणि तुम्हाला जास्त महागडी लेन्स चालणार नाही. तर तुमच्यासाठी सगळ्यात जो बेस्ट ऑप्शन आहे तो आहे मोनोफोकल लेन्स. मोनो म्हणजे एक, फोकल म्हणजे एका अंतरावर विशिष्ट तुम्हाला खास दिसेल. तुमच्या गरजेनुसार ही लेन्स तुम्हाला सगळ्यात उत्तम राहणार, ज्यात तुम्हाला तुमची शेती दिसेल, बैल दिसेल, गाया दिसतील, सगळं दिसेल. आणि जास्त वाचन वगैरे असतं तुमचं? नाही. ठीक आहे. तर फक्त आपल्याला काही वाचन वगैरे करायचं ना, थोडासा चष्म्याचा नंबर लागेल आणि तुमचे 90% कामं विदाऊट चष्मा होऊन जातील. ठीक आहे. तर आपण ही लेन्स टाकू. चालेल? हो चालेल. ठीक आहे. पण मला चांगला दिसला पाहिजे असा, म्हणजे शेतातलं काम चांगला दिसला पाहिजे असा. ही लेन्स सगळ्यात जास्त वापरणारी लेन्स आहे. म्हणजे आपण जर अध्ययन केलं तर जास्त करून लोक ही मोनोफोकल लेन्सच टाकतात आणि ती जितके लोकांमध्ये टाकले त्याच्यात जी दूरदृष्टी आहे, जी तुमची गरज आहे त्याच्यामध्ये ती बेस्ट बसते. त्यातल्या त्यात तुम्हाला थोडं डायबिटीसचा पण थोडा प्रॉब्लेम आहे, त्यामुळे तुमच्या पडद्यांवर थोडे डाग आहेत. अशा पडद्यांमध्ये कधी पण मोनोफोकल लेन्स ही सगळ्यात उत्कृष्ट असते. तर तुमच्यासाठी हा सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे. आपण हे टाकू. तुम्हाला हे जग आता जे ढगाळ दिसतंय ते सुंदर दिसेल आणि नक्कीच तुमची नजर वाढेल. ठीक आहे? ठीक आहे. तुम्ही आताच आले होते? अगं मी आले होते, पण तुम्ही हा जो चष्मा वगैरे मला दिला ना, पण याने मला खूप त्रास, ते रीडिंग करायला यातला त्याला मला खूप जॉब वगैरे असते ना, मुलांचा सुनाचा वगैरे बघायला, त्याच्यामुळे मला खूप त्रास होऊन गेली या चष्म्यामुळे. मला असं कुठलं तरी लेन्स वगैरे सांग जेणेकरून मला चष्म्याची गरज नको पडायला असं. अच्छा. मी तुम्हाला मागे चेक केलं होतं तेव्हा मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण नवीन चष्मा तर बनवत आहे, पण तुमच्यामध्ये मोतीबिंदूची सुरुवात झाल्यामुळे तो चष्मा तुमचे सगळे पर्पज की तुम्हाला नातवंडाकडे लक्ष द्यायचंय, घरच्या बायांवर लक्ष द्यायचंय, तुमचं वाचन करायचंय, तर त्यासाठी हा चष्मा म्हणून तो पर्पज सॉल्व्ह करत नाहीये. आणि त्याचं मुख्य कारण तुम्ही समजून घ्या की जसं आपले केस पांढरे होतात तशी आपल्या डोळ्याच्या मध्ये एक लेन्स असते, ती सुद्धा वयाच्या जसं वाढत असते तशी ती पांढरी होते आणि ती अभ्रूक झाल्यामुळे लाईट बरोबर पडद्यावर पोचत नाही आणि आपल्याला ते दिसत नाही. तर आता याचं एकमेव सोल्युशन आहे की आपल्याला सर्जरी करून ही लेन्स काढून हिच्या जागी आपल्याला कृत्रिम लेन्स टाकावी लागेल. ठीक आहे. तर हे लेन्सेस पण 2 प्रकारचे असतात. एक असते ही मोनोफोकल लेन्स, ज्याच्यामध्ये सिंगल पॉवर असतं. दूरचं तुम्हाला छान दिसेल पण जवळचं वाचन करताना चष्मा लावावाच लागेल आणि तुम्हाला चष्मा नकोय है ना. तर आपल्याकडे दुसरा एक ऑप्शन आहे, ती आहे ही मल्टीफोकल लेन्स. याच्यामध्ये असे रिंग्स असतात, त्याच्यात दूरचा आणि जवळचा दोन्ही पॉवर असतो. तर हा तुमच्यासाठी एक बेस्ट ऑप्शन राहील. ठीक आहे. तर टाकायचा आपण हा लेन्स? हा टाकायचा, पण माझ्या याच्यात सूट होईल का हा लेन्स वगैरे? आणि दुसरी गोष्ट म्हणजे किती वर्ष वगैरे चालेल असं काही? हा तुम्ही खूप उत्तम प्रश्न विचारला. या लेन्स साठी काही क्रायटेरिया असतात. एक, तुमचा पडदा चांगला असायला हवा.
तर मी तुमचा पडदा चेक केलाय, तुम्हाला शुगर नाहीये, बीपी नाहीये, तुमच्या पडद्यामध्ये एकही डाग नाहीये. तर पहिल्या क्रायटेरियामध्ये तुम्ही फिट बसता. दुसरा क्रायटेरिया असतो की तुम्ही रात्री गाडी वगैरे चालवता का? नाही, गाडी नाही चालवत. ठीक आहे, तर हा पण एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे. कारण या लेन्समध्ये रिंग्स असल्यामुळे त्याच्यामध्ये लाईट जर समोरून आली तर आपल्याला असे कलर्ड हॅलोज दिसतात, तर तो पण एक प्रॉब्लेम नाहीये तुमच्यामध्ये. थर्ड, हा थोडा महाग लेन्स आहे जे नॉर्मल मोनोफोकल्स पेक्षा. तर तुम्हाला काही पैशांचा इश्यू आहे? नाही, महाग असला तरी चालेल म्हणा, पण मला क्लिअर दिसायला पाहिजे. आणि बाकी वाचन वगैरे थोडंसं आहे, तर त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम वगैरे ते येणार नाही ना, वाचायला नाही ना. तर आय थिंक तुमची जी गरज आहे त्याच्यामध्ये हा बेस्ट बसतो. अच्छा, तर आपण हाच लेन्स टाकूया मग. ठीक आहे, जसं तू सांगितलं त्याप्रमाणे हा लेन्स टाकला तर अति उत्तम होईल माझ्यासाठी. ठीक आहे, तुम्ही हॅपी राहाल हे लेन्स टाकल्यानंतर. ठीक आहे, चला, ओके. काय प्रॉब्लेम झाला? मॅम आय एम एन IT प्रोफेशनल. ओके. मी 8 ते 10 तास आम्ही स्क्रीनवरती काम करतो. ओके. त्यामुळे मला म्हणजे खूप त्रास होतोय. आणि मेनली काय आहे की मला ड्रायव्हिंग मध्ये आणि मी जेव्हा पण सनलाईट मध्ये जेव्हा जातो तेव्हा मला म्हणजे असं दिसल ना बघ. ओके. आणि काय झालं की मी बाहेरचं म्हणजे फिरणं वगैरे पण बंद केलेलं आहे, ट्रॅव्हलिंग सुद्धा अवॉइड केलेली आहे. ओके. आणि मी कसं तरी माझं जे वर्क आहे ते कसं तरी मॅनेज करतो, बट ओके. स्टील मला ते इश्यूज होत आहेत. ठीक आहे. तर मला आता काय करायचं ते मला समजत ठीक आहे, लेट मी चेक युअर आईज. ऑलराईट. प्रॉब्लेम आता असं झालेला आहे की तुला एक कमी वयातला कॅटरॅक्ट, त्याला PSC कॅटरॅक्ट म्हणतात, पोस्टियर सबकॅप्स्युलर कॅटरॅक्ट झालेला आहे. कॅटरॅक्ट मॅम, कॅटरॅक्ट मी आय एम जस्ट 35 only. आर यू ऑन स्टिरॉइड्स मेडिसिन्स? येस मॅम. फॉर व्हॉट? फॉर आर्थरायटिस. ओके. सो इट्स अ नोन कॉम्प्लिकेशन की आपण जेव्हा स्टिरॉइड्स घेत होतो कधी कधी काही मुलांमध्ये PSC कॅटरॅक्ट होते. बट डोंट वरी, देर इज अ सोल्युशन फॉर दॅट. अँड आता खूप सारे नवीन IOLs जशी टेक्नॉलॉजी खूप वाढत चालली आहे, इवन IOLs पण खूप वाढत चालले आहे, खूप डिफरंट येतात. आणि द बेस्ट सोल्युशन फॉर यू ॲट दिस एज आय वुड सजेस्ट इट्स दिस इज अ ट्रायफोकल EDOF लेन्स. ठीक आहे, याच्यामध्ये आपल्याला तिन्ही विजन्स कव्हर होतात. दूरचं जो डिस्टंट विजन आहे, इंटरमिजिएट आहे आणि जवळचं, आणि त्याच्यामध्ये रिंग्स नसतात. त्यामुळे आता अशा लेन्सेसचे काही पहिलेचे जे व्हर्जन्स होते त्याच्यामध्ये ड्राईव्ह करायला कलर्ड हॅलोज यायचे, पण आता जे रिसेंट हे आलेले आहेत मार्केटमध्ये त्याच्यामध्ये ते रिंगलेस आहेत, त्याच्यामध्ये बिलकुल पण हॅलोज राहणार नाही. द ओनली इश्यू इज दे आर बिट कॉस्टलियर. कॅन यू अफोर्ड इट? इज देअर एनी इश्यू? नो मॅम, आय कॅन अफोर्ड. ओके. सो दिस इज द बेस्ट ऑप्शन फॉर यू. आणि याच्यामध्ये तुला सगळ्या रेंजचे काम करता येतील. आणि whatever your confidence has been low in driving and all doing social activities, you will be able to do that. So I think we will go for it. ओके. तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलं की प्रत्येक डोळा वेगळा, प्रत्येक व्यक्तीची गरज वेगळी. तर थोडक्यात जो मोनोफोकल लेन्स आहे तो कमी खर्चाचा, कुठलाही पेशंट टाकू शकतो आणि एका अंतरावर अगदी स्पष्ट दिसते. जवळसाठी चष्मा थोडा लावावा लागेल. सेकंड, मल्टीफोकल लेन्स, त्याच्यात दूरची आणि जवळची दोन्ही पॉवर असते, चष्मा लावायची गरज नाही, पण कलर्ड हॅलोज असतात, ड्रायव्हिंग करताना थोडी डिफिकल्टी येते. आणि त्याचा ॲडव्हान्स व्हर्जन म्हणजे रिंगलेस EDOF लेन्सेस, त्याच्यामध्ये तुम्हाला कलर्ड हॅलोज येणार नाहीत आणि त्याच्यात पण तुम्हाला डिस्टन्स, इंटरमिजिएट आणि जवळची विजन दिसू शकते. त्यातल्या त्यात कुठल्या पेशंटचा जर सिलेंड्रिकल नंबर जास्त असेल तर त्याला आपल्याला टॉरिक लेन्सेस कन्सिडर करावे लागतात. सगळ्यात महाग लेन्स म्हणजे सगळ्यात चांगली लेन्स असं नसते. तुमच्यासाठी जी सगळ्यात योग्य लेन्स आहे तीच सगळ्यात चांगली आहे. कारण चाणक्य नीतीमध्ये म्हटलं आहे, चक्षुः श्रेष्ठम इंद्रिय, अर्थात सगळ्या इंद्रियांमध्ये नेत्र सर्वात श्रेष्ठ आहे आणि या नेत्रातल्या मोतीबिंदूसाठी काउन्सिलिंग सगळ्यात महत्त्वाची आहे. कारण काउन्सिलिंग डिफाईन्स आउटकम. Thank you so much.